नमस्कार, जय महाराष्ट्र. पुण्यातून एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. हा खूप धक्कादायक प्रकार आहे. जाणून घेऊया सविस्तर अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पुण्यात एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. इतकंच नाही तर या तरुणीचा मृतदेह पुण्यातील खराडी भागातील नदीपात्रात आढळून आला आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे हात आणि पाय वेगळे करून तिला नदीपात्रात फेकल्याच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणाचा पोलिसांनी शोध लावला आहे. दरम्यान अज्ञानाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणी 18 ते 20 वयोगटातील आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्याची माहिती मिळत आहे. तर मृत तरुणीची कोणालाही ओळख पटवता येऊ नये यासाठी विकृत आरोपीने तरुणीच्या धडापासून तिचे हातपाय आणि डोकं वेगळं केलं आहे. धारदार शस्त्राच्या साहाय्याने आरोपींनी तरुणीचे अवयव कापून तिचे धड नदीपात्रात फेकून दिले असल्याची माहिती मिळत आहे. हा खूप संतापजनक प्रकार असून वारंवार मुलींवर असे अत्याचाराचे प्रसंग महाराष्ट्र राज्यामध्ये घडत आहेत. यावर आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा. या अत्याचारांपासून तरुणींची कशी सुटका होईल? कुठे तरुणींवर लैंगिक अत्याचार केले जातात तर कुठे तरुणींचे खून केले जातात, कुठे तरुणींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केले जातात तर कुठे तरुणीच्या जीवाशी खेळलं जातं. आता या सर्वांवर काय उपाय असेल आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपला संदेशही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की टाका. आणि असेच रोज नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.